नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत की एक्झॅक्टली हु इज फ्रीलान्सर, त्यांना इन्कम टॅक्स कंप्लायन्स काय आहेत, जीएसटी कंप्लायन्स, अकाउंटिंग कसं करायचं आणि अजून कुठले लीगल रिक्वायरमेंट आपण सगळं डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. पण पुढे जायच्या आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कॉमेंट करा आणि तुमच्या मित्रांबरोबर पण शेअर करा. आणि तुम्हाला जर कुठल्या टॉपिक बद्दल अजून माहिती हवी असेल, रिलेटेड टू अकाउंट, टॅली, जीएसटी, इन्कम टॅक्स, टाईप करून पाठवा. आम्ही प्रयत्न करू आणि तुम्हाला लवकर तो व्हिडिओ बनवून देऊयात. तर मित्रांनो, पहिला जो क्वेश्चन असेल, सर हु इज फ्रीलान्सर. फ्रीलान्सर म्हणजे जॉब करणं नाही. फ्रीलान्सिंगचा अर्थ असतो बिझनेस. ओके, सो फ्रीलान्सिंग म्हणजे मी माझ्या मनाचा मालक आहे. माझ्या वेळेनुसार मी क्लायंटकडे जातो, त्यांना रिक्वायर्ड सर्व्हिस प्रोव्हाइड करतो अँड आय टेक फीज फ्रॉम दे. सो दॅट इज कॉल्ड एज अ फ्रीलान्सर. सो फर्स्ट थिंग, तुम्ही सॅलरीड आहात का? नाही, यू आर अ बिझनेसमॅन. ठीक आहे. आता तुम्ही इन्कम तर कमवताय. मग चला बघूयात की काय काय तुम्हाला टॅक्स बेनिफिट अवेलेबल आहेत आणि कसं आपण टॅक्स प्लॅनिंग करू शकतो अँड व्हॉट आर द टॅक्स रेट्स. आता पहिले जे टॅक्स रेट्स आहेत हे आहे तुमचं बेसिक एक्झम्पशन, दॅट इज 2.5 लाख अँड 3 लाख. इट डिपेंड्स ऑन एज. आणि तुम्ही जर सिनियर सुपर सिनियर सिटीजन असाल तर 5 लाखाच्या वरती, म्हणून मी ते कव्हर नाही केलं. सो ज्यांचं एज अबव 60 आहे त्यांना 3 लाख एक्झम्प्ट आहे अँड बिलो 60 असेल तर दॅट इज 0 to 59 2.5. पण तुम्ही जर नवीन स्कीम मध्ये गेला, अल्टरनेट टॅक्स रिजिम ऍज पर फायनान्स ऍक्ट 25, तर तुम्हाला 4 लाखापर्यंत एक्झम्पशन आहे. सो हा स्लॅब डिपेंड्स आहे तुम्ही कोणत्या स्कीम मध्ये आहात. तुमच्याकडे 2 स्कीम आहेत, एक अल्टरनेट टॅक्स रिजिम आणि एक ऑप्शनल टॅक्स रिजिम. ओके, सो त्याप्रमाणे पण स्टार्ट होती 2.5 लाख अँड 4 लाखापर्यंत एक्झम्प्ट येते. एवढं इन्कम पर्यंत टॅक्सची गरज नाही. याच्यावरती इन्कम असेल तर तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. सेकंड, इन्कम टॅक्स मध्ये एक सेक्शन आहे 44ADA, बिंग अ प्रोफेशनल बिझनेसमन. तुम्हाला तुमच्या इन्कमचा मिनिमम 50% डीम प्रॉफिट दाखवावा लागतो. 50% किंवा ऍक्च्युअल, विच इज हायर. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ऍज अ कन्सल्टंट काम करताय, जीएसटी कन्सल्टंट ऍज अ फ्रीलान्सर. तुमचं या वर्षाचे रिसिट 16 लाख रुपये एक्झाम्पल, तर 16 लाखाच्या 50% करा. तुम्हाला मिनिमम 8 लाख रुपये इन्कम दाखवावं लागेल. किंवा ऍक्च्युअल समजा तुमचं इन्कम 12 लाख असेल, विच एव्हर इज हायर दाखवावं लागेल. टॅक्स प्लॅनिंग नाही करायचं. गव्हर्नमेंट सांगितलंय विच एव्हर इज हायर. सो 50% ऑफ 16 लाख और ऍक्च्युअल विच एव्हर इज हायर दाखवायचं. आता याचा फायदा काय? याचा फायदा आहे तुम्हाला रेकॉर्ड्स मेंटेन करायची गरज नाही अँड ऑडिट करायची गरज नाही. पण तुम्ही म्हणलं की सर माझा प्रॉफिट तर 50% पेक्षा कमी आहे सर, कारण की माझं फर्स्ट इयर आहे, खर्च जास्त आहे, इन्कम कमी आहे. पण त्या केसमध्ये मित्रांनो ऑडिट पण करावं लागेल आणि रेकॉर्ड्स ही मेंटेन करावं लागतील. सो 44AD इज व्हेरी गुड स्कीम, ज्याला आपण म्हणतो नो मेंटेनन्स ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स आणि नो ऑडिट. तर तुम्ही हे एक ऑप्शन आहे. आणि पण त्यासाठी तुम्हाला इन्कम मिनिमम 50% दाखवावं लागेल. आता याचं लिमिट जे आहे ते आहे 50 लाख आणि काही केसेस मध्ये ते लिमिट आहे 75 लाख. तुमचे जर कॅश रिसिप्ट किंवा कॅश पेमेंट टोटल रिसिप्ट पेमेंटच्या 5% पेक्षा जर कमी असतील, किती असतील, 5% पेक्षा कमी असतील, म्हणजे 95% तुमच्या ट्रान्झॅक्शन ऑनलाईन म्हणून होत आहेत, तर लिमिट 75 लाख असेल. अदरवाईज हे लिमिट 50 लाख आहे. असं माझे रिसिप्ट 75 लाखाच्या वर असेल तर मग तुम्हाला स्कीम ऍप्लिकेबल नाहीये. मग तुमचं जे ऍक्च्युअल इन्कम आहे ऍज पर पीएनएल अकाउंट, त्याच्यावर तुम्हाला टॅक्स द्यायचा आहे. सो इन्कम कॅल्क्युलेट करायचे 2 प्रकार हे लक्षात ठेवा. एक ऍज पर 44ADA किंवा नॉर्मल जे पीएनएल आहे त्याप्रमाणे या 2 पैकी एक मेथड तुम्ही इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करू शकता. इन्कम कॅल्क्युलेट करू शकता, मग त्यावर टॅक्स द्यायचा. हा झाला इन्कम टॅक्स अँगल जो तुम्हाला माहिती पाहिजे. आणि तुम्ही जर स्कीम प्रमाणे सगळं रेकॉर्ड दाखवलं, इन्कम दाखवलं, नो ऑडिट नो रेकॉर्ड. स्कीम पेक्षा कमी इन्कम दाखवलं, अकाउंट्स पण रेकॉर्ड मेंटेन करायचे आणि ऑडिट पण तुमचं होईल. ओके, नाउ ऍज अ फ्रीलान्सर मी कुठले कुठले खर्च क्लेम करू शकतो, मी काही ते एक्झाम्पल दिले. तुमचा जो लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, जे आपल्याला लागतं क्लायंटला सर्व्हिस द्यायला, त्याचा खर्च मिळेल. तुम्ही ऑफिस भाड्याने घेतलं त्याचा मिळेल. डोमेन वेबसाईट तुमची बनवली आहे त्याचे चार्जेस असतात. सॉफ्टवेअर तुम्ही वापरता, फॉर एक्झाम्पल मी ग्राफिक डिझायनर आहे, तर मला कॅनवा लागेल, मला फोटोशॉप लागेल, मला एडिटिंग सॉफ्टवेअर लागतील. फ्रीलान्सिंग मीन्स नॉट ओनली इन्कम टॅक्स है ना. प्रत्येक एरियामध्ये फ्रीलान्सर असू शकतो. मी जर्नलिस्ट असेल, कुठले असेल त्याप्रमाणे असेल. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स असतील, प्लॅटफॉर्म फी, आपण आपले प्रोडक्ट ऑनलाईन प्रोडक्ट लिस्ट करतो मध्ये करते. समजा अमेझॉनला तुमचं प्रोडक्ट लिस्ट आहे, तिथं तुमचा सेल होतोय, तर त्यांचे काय चार्जेस असतात है ना. कोणी ओला उबरला आहे, ओला उबर म्हणजे एक्झाम्पल दिलं तुम्हाला, हे प्लॅटफॉर्मचं एक्झाम्पल आहे. तुमचा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कुठे कुठे तुमचा बिझनेस रजिस्टर असेल तर त्यांचे काय चार्जेस असतील, हे सगळे खर्च मायनस होतील. सो यू कॅन क्लेम ऑल द एक्सपेन्सेस.
नाव आपण डिस्कस करूया जीएसटीचं काय होईल. नाव फ्रीलान्सर मीन्स इट्स अ सर्व्हिस. ओके, फ्रीलान्सर मीन्स सर्व्हिस. तर इंडियामध्ये जीएसटीचे 2 लिमिट्स आहेत, 10 लाख आणि 20 लाख. तर जे छोटे स्टेट्स आहेत लाईक मणिपूर वगैरे तिकडे 10 लाख आहे. तर मेजॉरिटी स्टेट्स मध्ये 20 लाखच्या रजिस्ट्रेशन कंपल्सरी. सो जेव्हा तुमचा टर्नओव्हर 20 लाखाच्या वर जाईल, पहिलं जीएसटीचा नंबर घ्यायचा. ठीक आहे. हा, तुम्ही जर एक्सपोर्ट केला तर त्याला आपण म्हणतो झिरो रेटेड सप्लाय, त्यावर जीएसटीची गरज नाही. हे 2 गोष्टी आता फक्त लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जीएसटीचे इनवॉइस बनवणं पण फार गरजेचं आहे. कारण का तुमच्याकडे एकदा तुम्ही जीएसटीचा नंबर घेतला तर इनवॉइस बनवणं गरजेचं आहे. आता जीएसटी मध्ये तुम्हाला 2 ऑप्शन मिळतील. एक असणार आहे रेग्युलर स्कीम आणि दुसरी असणार आहे कंपोजिशन स्कीम. ठीक आहे. पण त्याला पण टर्नओव्हरचं लिमिट आहे 50 लाख रुपीज. तो 50 लाखाच्या वर जर गेलात तुम्ही टर्नओव्हर, मग तुम्हाला रेग्युलर स्कीम मध्ये जावं लागेल. पण 50 लाखाच्या आत तुमचा टर्नओव्हर आहे, यू कॅन ऑप्ट फॉर द कंपोजिशन स्कीम. नाउ व्हॉट इज कंपोजिशन स्कीम, त्याच्यावर मी नक्की एक व्हिडिओ सेपरेटली बनवेल. नाउ माझा टीडीएस कसा कट होईल, हा एक तुम्हाला प्रश्न असेल. मी ज्या क्लायंटला सर्व्हिस देतोय तो टीडीएस कट होतो अंडर सेक्शन 194J and that rate is 10% if amount exceed 30,000 आणि लेटेस्ट अमेंडमेंट प्रमाणे 50,000. सो फायनान्शियल इयर 25-26 ची मी गोष्ट करतोय. 24-25 ला हे लिमिट 30,000 होतं, आता ते 50,000 झाले है ना. सो 25-26 मध्ये तुम्हाला कोणी पेमेंट दिलं 50,000च्या वर असेल तर 10% टीडीएस कट होईल. समजा तुमचं पेमेंट 60,000 असेल, सांगा किती टीडीएस कट होईल. डिफरन्सवर कट होईल नाही, पूर्ण 60,000वर 10%. पूर्ण 60,000 10% म्हणजे 6,000 रुपये तुमचा टीडीएस काय होईल, कट होईल. बरोबर आहे. किती कट होईल, पूर्ण अमाऊंटवर कट होईल. कितीवर, 60,000वर पूर्ण अमाऊंटवर तुमचा टीडीएस कट होईल. अच्छा, मग हा माझा लॉस आहे का, नाही. तुम्ही जेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल कराल तुमच्या इन्कमवर टोटल टॅक्स कॅल्क्युलेट केला जाईल आणि तुमचे बाकीचे इन्कम पण असतील, त्यात सरचार्ज सेस ऍड केला जाईल, मग तो टीडीएस त्यातनं मायनस होईल. सो व्हॉट एव्हर टॅक्स इज डिडक्टेड है ना, तो मायनस होईल. टीडीएसचा लॉंग फॉर्म आहे टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स. सोर्स म्हणजे मी जिथं इन्कम अर्न केलं तिथं माझा टॅक्स कट होतो. ना बुक्स ऑफ अकाउंट्स मी तुम्हाला आताच सांगितलं की तुम्ही जर 44 ADA प्रमाणे 50% और ऍक्च्युअल विच इज हायर इन्कम दाखवलं तर ऑडिट नाही, रेकॉर्ड नाही. पण तुम्ही त्याच्यापेक्षा कमी दाखवलं तर सगळे रेकॉर्ड मेंटेन करा आणि सगळी बिलं मेंटेन करा, तुमचं ऑडिट पण होणार. तर मित्रांनो, इतके सारे कंप्लायन्सेस तुम्हाला करायचे आहेत. आता जेवढी लोक फ्रीलान्सर आहेत त्यांच्याकडनं काय काय मिस्टेक होतात. पहिलं, ते जीएसटीचं कंप्लायन्स करायला विसरून जातात, तर चालणार नाही. दुसरं, काही काही एक्सपेन्स ते क्लेम करत नाही. मी तुम्हाला काही एक्झाम्पल दाखवले. असे तुम्ही कुठल्या एरियामध्ये काम करतायत, अजून वेगवेगळे खर्च असतील, ते खर्च क्लेम करायला विसरू नका. इनवॉइस मेंटेन नाही करत, टीडीएस जो आहे त्याला इग्नोर करता. म्हणजे तुम्ही लोकांना पेमेंट देत आहे तर तुम्हाला पण टीडीएस कट करणं गरजेचं आहे, ते आपण विसरून जातो, तेही लक्षात ठेवा. आणि आयटीआर मध्ये डिले करू नका. तर हे 5 मिस्टेक जर अवॉइड केल्या तुम्हाला बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही तुमच्या कामावर फोकस करू शकाल. तर मित्रांनो, ही होती एक छोटीशी माहिती ऑन फ्रीलान्सर, ज्यावर मी इन्कम टॅक्स, अकाउंटिंग बऱ्याचशा गोष्टी डिस्कशन केल्या. आता तुम्ही म्हणाल की याच्यावर जर आम्हाला डिटेल नॉलेज घ्यायचं तर काय करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला आमच्या आयटॅपच्या पीबीए कोर्सला जॉईन करावं लागेल, ज्यामध्ये आम्ही टॅली विथ जीएसटी, इन्कम टॅक्स, प्रॅक्टिकल अकाउंटिंग, एक्सेल, MS ऑफिस हे सगळं प्रॅक्टिकली शिकवतो तुम्हाला. प्रॅक्टिकली म्हणजे रिअल आम्ही सॉफ्टवेअर्स बनवले आहेत, ज्यात तुम्हाला तुम्ही रिटर्न फाईल करू शकता, स्वतःचा रिफंड क्लेम करू शकता. म्हणजे तुम्ही फ्रीलान्सर तर बनालच, सगळं तुम्ही अकाउंटिंग स्वतः कराल, जीएसटी कंप्लायन्स, इन्कम टॅक्स, टीडीएस. तुम्हाला कुठलेही फाईन लागणार नाही, कुठले पेनल्टी लागणार नाही आणि तुम्हाला माहिती असेल की एक्झॅक्टली काय होतंय. भले तुम्ही नाही जरी केलं तर समोरचं काय करतोय ह्याची तुम्हाला पूर्ण माहिती असेल, है ना. तर यासाठी तुम्हाला आयटॅपचा पीबीए कोर्स करावा लागेल आणि हे केल्यानंतर तुम्ही फुल टाइम प्रॅक्टिस चालू करू शकता. तर जे लोक आता बिझनेस करतायत त्यांना काही ते एक्स्ट्रा स्टार्ट करायचंय, त्यांच्या बिझनेसमध्ये तर आमच्या कोर्सचा फायदा होईलच, ते स्वतःची पार्ट टाइम प्रॅक्टिस करू शकतात. जे लोक जॉब करतायत त्यांना नॉलेज नाहीये तेवढं, आमचा कोर्स करा, फुल टाइम प्रॅक्टिस चालू शकाल. आणि तिसरं कॉम्बिनेशन तुम्ही दोन्ही करू शकता, जॉब बरोबर तुम्ही पार्ट टाइम करू शकता. तर हा कोर्स केल्यानंतर तुम्ही कुठल्याही एरियामध्ये तुम्ही काम करू शकता अँड दॅट इज द प्लस पॉईंट ऑफ आयटॅप. सो मित्रांनो, अजून जर आमच्या कोर्सची माहिती पाहिजे तर आमच्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अँड इफ यू वॉन्ट व्हिडिओ ऑन एनी टॉपिक कॉमेंट करा, मी नक्की व्हिडिओ बनवू. थँक्यू सो मच. व्हिडिओ नक्की शेअर करा. बाय बाय.